चला मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता कंपोजिट फंक्शन मीन्स फंक्शन ऑफ फंक्शन दिलेलं असेल त्याला कंपोजिट फंक्शन म्हणतात. सपोज कॉस ऑफ लॉग एक्स दिलेला आहे, दॅट इज कॉस द फर्स्ट फंक्शन अँड लॉग एक्स इज अ सेकंड फंक्शन, दॅट इज फंक्शन ऑफ फंक्शन. This function is called as a composite function. For example, log of sin x, log is a first function, then sin x is a second function. Next, log of square root of x square plus 5. It means composite function means function of function दिलेलं असेल त्यालाच composite function म्हणतात. आता आपल्याला बघायचं आहे थेरम ऑफ कंपोजिट फंक्शन और यालाच म्हणतात चेन रूल म्हणतात. थेरम द स्टेटमेंट इफ y is equal to f of u is a differentiable function of u and u is equal to g of x is a differentiable function of x such that the composite function y is equal to f of g of x is a differentiable function of x, then dy upon dx is equal to dy upon du multiply du upon dx. आता इकडे लक्ष द्या, y is equal to f of u, it means y is a differentiable function of u, and u is equal to g of x, that is u is a differentiable function of x such that the composite function y is equal to f of g of x. It means that f is a first function and g is a second function. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे y is a differentiable function of x. दॅट इज बघा गिवन स्टेटमेंटमध्ये सिम्पल दिलेलं y is a differentiable function of u and u is a differentiable function of x. ही आपली गिवन टर्म. बट आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, जर y हे यूचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, u हे एक्सचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, दॅट इज तर आपल्याला y कशाचं डिफरन्शिएबल फंक्शन पाहिजे, आपल्याला एक्सचं डिफरन्शिएबल फंक्शन पाहिजे. आता हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता गिवन दिलेलं आहे प्रूफमध्ये, गिवन y इज इक्वल टू एफ ऑफ यू अँड यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स दिलेलं आहे, बरोबर. वी अज्युम दॅट यू इज नॉट a constant function. Let there be a small increment in the value of x, say delta x. Simple, delta x be the small increment in a x. Then del u and del y be a corresponding small increment in u and y respectively, as del x, del u, del y are the small increment in x, u, y. सिम्पल आहे, जर एक्स फंक्शन घेतोय, एक्सचं स्मॉल इन्क्रीमेंट इज डेल एक्स, यू फंक्शन आहे, यू फंक्शनचं स्मॉल इन्क्रीमेंट डेल यू, वाय फंक्शन आहे, वाय फंक्शनचं स्मॉल इन्क्रीमेंट डेल वाय, सच दॅट डेल्टा एक्स कॅन नॉट इक्वल टू 0, डेल्टा यू कॅन नॉट इक्वल टू 0, डेल्टा वाय कॅन नॉट इक्वल टू 0. याला तुम्ही डेल पण म्हणू शकता, डेल्टा पण म्हणू शकता. वी हॅव del y upon del x is equal to del y upon del u multiply del u upon del x. आता सिम्पल आहे, हे जे तुम्हाला प्रूफ करायचं आहे ते डीच्या फॉर्ममध्ये, दॅट इज डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, आपण त्याला डेलच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलेलं आहे. तर अजून लक्षात ठेवायची पद्धत म्हणजे डेल वाय अपॉन डेल एक्स दिलेला आहे, फक्त आपण इथं डेल यू आणि इकडे पण डेल यू काय केलेलं आहे, आपण ॲडजस्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर त्या स्टेपला टेकिंग द लिमिट ॲज डेल एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड वी गेट. डेल एक्स टेन्स टू काय घेतलं आहे, 0 हे लिमिट आपण त्याला अप्लाय केले. एल एच एसला लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स इज इक्वल टू लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल यू मल्टिप्लाइड लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल यू अपॉन डेल एक्स. ॲज del x tends to 0, we get del u tends to 0 because u is a continuous function of x. Limit del x tends to 0 del y upon del x. आता del x tends to 0 असेल तर तेव्हा del u tends to 0 पण असेल. मग आता हा जो del u दिलेला आहे डिनॉमिनेटरला, आपल्याला त्याला फक्त काय करायचं, तर इथं del x tends to 0, मग आपल्याला इथे काय करायचं आहे, त्याला del u tends to 0 अप्लाय करायचं आहे. दॅट इज लिमिट del u tends to 0 del y upon del u मल्टिप्लाइड बाय लिमिट डेल्टा x tends to 0 del u upon del x. याला इक्वेशन फर्स्ट द्यायचं. आता सिन्स आपल्याला गिवन टर्म दिलेली y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ
यू. जर डिफरन्शिएबल फंक्शन दिलेलं असेल तर ते फंक्शन लिमिटमध्ये कंटिन्युअस होऊन त्याचं लिमिट काय होतं, एक्झिट होतं. अँड यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. वी हॅव लिमिट del u टेन्स टू 0 del y अपॉन del u इज इक्वल टू dy अपॉन du. हे कशावरनं घेतलं आपण, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u वरनं घेतलं. तुम्हाला माहिती आहे डिफरन्शिएबल फंक्शन दिलेलं असेल त्याचं लिमिट एक्झिट होतं. अँड लिमिट del x टेन्स टू 0 del u अपॉन del x इज इक्वल टू dy अपॉन dx. दॅट इज u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x दिलंय, त्याच्यावरनं ही टर्म आपण लिहू शकतो. याला इक्वेशन सेकंड द्या. आता काय करायचं आहे, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड जी आपण सेकंडमध्ये इक्वेशन सेकंड काढलं आहे तर इक्वेशन सेकंडची व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्टमध्ये टाकू. लिमिट del x टेन्स टू 0 del y अपॉन del x इज इक्वल टू ही टर्म जी दिली त्या टर्मची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केली, dy अपॉन du मल्टिप्लाय या टर्मची व्हॅल्यू du अपॉन dx. याला इक्वेशन थर्ड देणार. द RHS ऑफ इक्वेशन थर्ड एक्झिट अँड इज फायनाईट. आता या इक्वेशनची ही जी RHS टर्म दिली आहे ती RHS टर्म काय झाली, लिमिट अप्लाय केलं मीन्स ती टर्म काय झाली, एक्झिट झाली. आणि ती टर्म आपल्याला काय दिलेली आहे, फायनाईट दिलेली. जर फायनाईट दिलेली असेल म्हणजे जर त्याची RHS एक्झिट होत असेल तर ॲज त्याची LHS एक्झिट होते. मग एम्प्लाइज LHS ऑफ इक्वेशन थर्ड ऑल्सो एक्झिट अँड इज अ फायनाईट. दॅट इज लिमिट del x टेन्स टू 0 del y अपॉन del x इज इक्वल टू जर लिमिट एक्झिट होत असेल आपण आधी बघितलं त्याचप्रमाणे dy अपॉन dx. देन इक्वेशन थर्ड बिकम dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन du मल्टिप्लाय du अपॉन dx.